बालता आणि आपण पाहिलं सोपांना खूप चांगली कामगिरी मागील मॅच मध्ये केली आहे आणि आता तिसऱ्या फेरीतील लढत आपण पाहतोय। डोके संघ पहिला सामना जिंकण्यानंतर बाईच्या माध्यमातून पुढे सरकला होता। आता 3 षटकांची मॅच आहे। बिग फाईट मॅच यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय। एका बाजूला यजमान पक्ष पाहुणे असे डोके संघ आणि त्यांच्या विरोधात जय कालेश्वर क्रिकेट संघ अंबे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। परत आजचा रेग्युलरचा पहिला दिवस आणि तसं बघितलं दुसरा दिवस आजचा स्पर्धेचा। कालचा दिवस गाजवला वसारगावने, त्याच्यानंतर आजचा दिवस मात्र गाजवलाय शिरवली आणि अंबे आणि डोके संघाने। मात्र 3 संघ मात्र शेवटच्या फेरीमध्ये दाखल होत आहेत। एका बाजूला आता मात्र लढत पाहतोय आपण, रंगतदार सामना, मजा येईल या सामन्यामध्ये। एका बाजूला जय काळेश्वर क्रिकेट संघ अंबे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी क्रिकेट क्लब ढोके यांना पाहू शकतो आपण। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण 2 बंधूंना पाहू शकतो। एका बाजूला देवा भाग्यवंत आणि त्याच्यासोबत आलाय मच्छिंद्र भाग्यवंत। सलामीची जोडी, विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये। एक फायटिंग टोटल मात्र सेट करावा लागेल इथे। सामना असेल फक्त 3 षटकांचा आणि 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील। जर डोके संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा आक्रमक शैलीचे फलंदाज आपण पाहतोय। एकाच परिसरातील सामना 3 षटकांचा असेल। दोन्ही संघांनी नोंद घ्यायची, रस पास केलायचे जरा पंच। मागचा सामना काय झाला, जयेंद्र भाग्यवंत वेगवान रफ्तार का सौदागार मात्र येणाऱ्या काळामध्ये मात्र गोलंदाजी करेल। पंचांचा ग्रीन सिग्नल येतंय, मॅच ऑन होतंय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतंय। गौरव पहिला चेंडू पेस करण्यासाठी, देवा भाग्यवंत ऑन स्ट्राइक, पहिला बॉल। विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र खोदून काढायचा होता, परंतु चेंडू गुडल्या स्पॉटवर पडल्यानंतर सल यशकाच्या हातामध्ये मात्र हा येतोय डॉट बॉल। 3 षटकांचा सामना, मात्र धावा बनवाव्या लागतील या ग्राउंडवरती। काही सामना झाला मागचा, मग पाहिलं गेलं तर खरडच्या मैदानावरती सुद्धा सामना झाला होता म्हात्रेपाडा पक्ष अंबे। त्यावेळेस सुद्धा जयेंद्र भाग्यवंत याने मात्र कमबॅक गोलंदाजी केली होती, सामना एका फायनल जिंकून दिली होती। ह्या वेळेस मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने उडवायचा होता। व्हॉट अ बॉलिंग, काय बॉलिंग करते गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव। विकेट हॅट्रिक संपादन केली ढोकेगावच्या गोलंदाजांनी। तर बाळाराम मोरे यांच्याकडनं तब्बल पारितोषिक आलंय, 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। गोटीराम बोरी 5000 बक्षीस। यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे। चेंडू चाललाय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यावरती चेंडूला अटेंड करतील, चेंडू मात्र थांबणार नाही। मिस फील्ड होती, चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर, देवाच्या बॅटमध्ये चौकार। आता मात्र गौरववरती हल्ला चढवला गेलाय। देवा भाग्यवंताच्या बॅट मधनं आता आलाय हा चौकार आणि चौकार आणि श्री गणेशा आणि स्वतःच अकाउंट मात्र ओपन केलंय। आज देवा 2 चेंडूवर तिला थांबवला
परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र बॅटचा फेस खोलत असताना त्याच्या बॅटमधनं आला चौकार. यावेळेस एज लागतीये, मिसफील्ड होतीये, स्टँडच्या मागे काय घडतंय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र मच्छिंद्रला परतावं लागेल. बिग विकेट डाऊन, मोठा मासा जायला लागला आहे आणि मच्छिंद्र बॅक टू पवेलियन. चला फलंदाज पाठवा, आंबे टीम जास्त उशीर करू नका, अजून एक सामना कव्हर करायचा आहे. आणि विकेट हॅट्रिक साठी गोटीराम भोईर यांच्याकडनं तब्बल 2000 मध्ये पारितोषिक आलंय. बक्षिसांचा पाऊस आपण वर्षा होताना पाहतोय आमच्या समोरच्या कक्षामध्ये. आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत त्यांनी जरा आतमध्ये बाहेर साईडला बसायचं आहे. आयोजकांची सूचना येते आम्हाला. लाईव्ह कव्हर करताना त्रास होत आहे. चांगल्याशी टेलिकास्ट आपण पाहतो MTC लाईव्ह क्वालिटी प्लस क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. अनेक स्पर्धा गाजतायत त्यांच्या नावाने. त्यांची सुद्धा खूप मेहनत आहे. आजच्या दिवसामध्ये एक एक क्षण टिपला जातो या लाईव्हच्या माध्यमातून. जयेश आलाय यावेळेस मध्ये, जयेशची एज लागते. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू नो मॅच स्टँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. इथे होतीये मिसफील्ड, परंतु एक धाव येते, एक धावेन धाव फलक पडू शकेल. धाव फलकात धाव लागतील त्या एक गडी बाद 5 धावा. संघर्ष करावा लागेल इथे देवाला. देवाच्या बॅट मध्ये चौकार आलाय, मात्र देवावरती जिम्मेदारी असेल. मात्र जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल मात्र उभं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ ताकदवर संघ, एकाच परिसरातील संघ आहेत. गौरव यावेळेस मात्र मोठा फटका खेळतायत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. चेंडू मात्र चालाय फील्ड होईपर्यंत. फूड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. या 2 धावे षटक क्रमांक पहिले संपन्न होत असताना धाव फलकावर धावा लागतात त्या 7 धावा, मात्र एक गडी बाद. टीम मीटिंग करू नका आपण. अपाट गर्दी प्रेक्षकांची पाहतोय आपण. डुकेगावचे समर्थक सुद्धा भरपूर संख्येने आपण पाहतोय. आंबेगावचे सुद्धा होम ग्राउंड आहे आंबे टीमचं. मात्र नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रतीक मोरे. कमी धावा खर्च केल्या. जयेश भाग्यवंतचा बल्ला मात्र काय बोलला नाहीये. मात्र या सामन्यामध्ये फलंदाजी करावी लागेल जयेशला. मोठे फटके मारावे लागतील. एक मोठा स्कोर मात्र टोटल धावांचा डोंगर मात्र उभा करावा लागेल. पुढचा बॉल या वेळेस मात्र ब्लॅक हॉल मध्ये फेकला होता. हा येतो एक डॉट बॉल.
स्पीडअप करा जरा. वाईट बॉल. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल असेल. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे. धावफलक धावा 8. दुसरा बॉल मात्र जयेश. यावेळेस सुद्धा फुलटॉस बॉल होता, मात्र प्रहार करायचा होता. तो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. लाऊड अपील केली जाते. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. बिग विकेट डाऊन होते. जयेशच्या पारिजांत. जयेश बॅक पवेलियन. चुकीचा कॉल मात्र पाहायला मिळाला खेळपट्टीवरती. जयेशला मात्र परतावं लागतंय. जयेशची जागा भरून काढण्यासाठी नवी फलंदाज खेळपट्टीवरती एक उंचकडा फलंदाज मिस्टर 360 मयुरेश भाग्यवंतला आपण पाहू शकतो. मयुरेश भाग्यवंतवरती जिम्मेदारी असेल. आता मोठे फटके मारावे लागतील, जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. अंबे विपक्ष डोके या दोन ताकदवर टीम मध्ये मात्र एकाच प्रसंगी दोन दादा संघांना मात्र समोरासमोर पाहतोय आपण. मयुरेश या वेळेस मयुरेशच्या बॅट मधनं उडवलाय चेंडूला. उडवलाय चेंडू गेलाय यार पार, सीमा पार. मयुरेशच्या बॅट मधनं A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. मयुरेशने बॅटचा पेस खोललाय. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकाराने आघात केले. स्वतःचं अकाउंट मात्र ओपन केले. साने धावपळ पुढे धावपळ धावा डबल डिजिट मध्ये 14 धावा. यावेळी अलकेशाने कट केले. चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एक धाव येते तिथे. काही दुखापत नाही झाली आहे ना खेळाडूला. दिवा भाग्यवंत नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून शांत बसले. देवाच्या बॅट मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे सध्या. तर टीम अंबेला किंवा 3 षटकांची मॅच आहे. 30 ते 40 धावा कुटाव्या लागतील. समोरही तेवढा ताकदीचा संघ आपण पाहतोय. ढोके संघ मात्र दिवा ऑन द स्ट्राईक मात्र आता. यावेळी देवाच्या बॅटर ऑलराऊंडर कार्पेट केले. क्षेत्ररक्षक रोशन तिथे आहेत, परंतु मिसफील्ड होतीये. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा मानस आणि दुसरी धावी. सतरा धावा लागेल धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ झाला अद्याप. दुसरे षटक एक मिनिट. सतरा धावा लागल्यात धावफलकावरती. बॉल दैवा भाग्यवंत मात्र रणप मध्ये अडथळा निर्माण होतोय. मात्र दडपण असेल, प्रेशर असेल, कारण समोर फलंदाज जर बघितला गेला तर दैवा भाग्यवंत एक विस्फोटक फलंदाज अंबे टीमचा. देवाच्या बॅटमधनं पहिल्या मॅच मध्ये मात्र तब्बल 44 धावा आल्या होत्या. हा असतो दैवा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मोठा फटका खेळतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. गौरव चंद्र अडवतील, परंतु त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर गोळीच्या वेगाने फार चौकार.
15,000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच कव्हर पाहत असताना पाहतोय आपण MTC लाईव्ह क्वालिटी प्लस क्लॅरिटी. नुकताच मुंबईमध्ये नाही तर सांगली, सातारा, कोल्हापूर, पूर्ण महाराष्ट्रात मात्र गाजतंय MTC लाईव्ह. केतन पवार यांच्याकडनं पारितोषिक आले. मयुरेश वाकुर्ले यांच्यासाठी पारितोषिक असेल तर विकेट हॅट्रिक जर घेतली तर 2,000 रुपये पारितोषिक असेल. बघा पारितोषिकांचा वर्षाव मात्र आमच्या समोलचन कक्षामध्ये होत असताना शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. मयुरेश भाग्यवंत स्ट्राईक वरती. पहिला बॉल यावेळेस मयुरेश भाग्यवंतने उडवला चेंडूला डीप मिड विकेटच्या वर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आशिष मात्र आम्हाला सांगतात हा आहे दर्जेदार षटकार. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती मात्र प्रेशर असेल गोलंदाज मयुरेश वरती. मात्र विकेट हॅट्रिक जर संपादन केली मयुरेशनी तर त्यांना 2,000 रुपये पारितोषिक असेल. मयुरेश भाग्यवंत मात्र आपल्या बॅटचा फेस खोलतोय. षटकार आलाय मयुरेश भाग्यवंत बॅट मध्ये तब्बल 3 चेंडू फेस करतोय. 13 धावांवरती खेळतोय मयुरेश. यावेळेस मोठा फटका केलायचा होता. चुकीचा काल होतोय म्हणजे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश भाग्यवंत बॅक टू पवेलियन. अपाट प्रेक्षकांची गर्दी. ढोकेगावचे समर्थक आपल्या संघाला मात्र पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. टाळ्यांचा गजर मात्र होतोय. अंबे टीमचे समर्थक सुद्धा खूप सारे आहेत. आपण पाहतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवरती संकेत भोईर आलाय. अद्याप 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 34 धावा मात्र धावफलकावरती झाल्यात. मोठे फटके खेचावे लागतील. देवाला मात्र विश्वास दाखवलाय आता. यावेळेस मला कोलवर चेंडू आहे. चेंडू झालाय कार्पेट आहे. गौरव तिथे आहेत मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र ते गुड रनिंग बिटवीन विकेट देवाने आणि संकेतच्या माध्यमातून या येतील 2 धावा स्कोर ऍड होतील. 36 धावा लागतील. अद्याप 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकाच मोठा फटका. पुढचा बॉल देवाचा उडवला चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडूला सीमेच्या बाहेर. चौकार. चाले एसटी रक्षक. चुका होणार नाहीयेत. इथे जेल टिपलाय देवाचा आणि देवा चाललाय पविलियनच्या दिशेने. देवा भाग्यवंत. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती नॅट होताना पाहतोय आपण आकाश भाग्यवंत. ज्याच्या बॅट मधून मागच्या मध्ये 2 षटकार आले होते तो सहा आकाश भाग्यवंत. आणि आकाशच्या बॅट मध्ये षटकार जर आला तर त्यांना कोयता 11 यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक असेल. तसेच खरडगावचे बंटी म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये पारितोषिक. शेवटचा बॉल. आकाश सज्ज होतोय.
दिशा खराब आहे, दिशा खराब आहे, दिशा खराब आहे. ते पंच लाईन पाहतील. अतिरिक्त बॉल, अतिरिक्त धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती. 41 41 धावा. मोठा फटका येईल का इथे आकाशच्या बॅट मधनं. फायटिंग टोटल स्कोर उभा केलाय मात्र टीम अंबेने. 41 धावा झाल्या धावपलकावरती. पुढचा बॉल आकाशचा. याकडे मोठा फटका खेळतायत मिठीबेटा क्षेत्रात आहेत तिथे. चुकी होणार नाहीये. एक झालीये, दुसरीचा प्रयत्न आणि बोलता बोलता दुसरी सुद्धा पूर्ण झालीये आणि 2 धावाच्या मदतीने पुढे सरकेल धावपलकी धावा लागतील त्या. 43 आणि 43 धावांचं एक मोठं लक्ष असेल टीम ढोके समोर. सॉरी 44 धावांचं लक्ष असेल टीम ढोके समोर. डीजे आमच्या बाउंड्रीवर प्रेक्षक बसलेत ना त्यांनी त्याला बाहेर बसायचंय. रमाकांत थोडे मागे बसायचंय मित्रांनो. कोणत्याही चुकी मेले या स्पर्धेला कोणताही काळबोट लागू नये. पडदा नीट करा तो. गेम ऑन होतीये मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ढोके संघ त्यांच्या विरोधात जय काळेश्वर आंबे संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये क्रांतिकेश मुसले आणि निकेश वाकुर्लेला आपण पाहतोय. आणि पहिलं षटक घेऊन ते P1चं षटक मयुरेश भाग्यवंत. पहिला बॉल फेस करण्यासाठी क्रांतिकेश मयुरेशचा. यावेळेस मात्र एज लागतीये. सॉरी हा तर पहिला बॉल डॉट मयुरेशचा. अतिरिक्त गती बॉल मध्ये चेंडू मध्ये. चेंडू गुडलाम स्पॉट वरती. मयुरेश भाग्यवंत. पुढचा बॉल
यावेळेस मध्ये हलक्याने कट केले चेंडूला. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. आणि आकाश भाग्यवंतासाठी सुवर्ण संधी असेल. जर झेल पकडला तर अजय केणे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर बैलाचे मालक आमचे अनिल शेठ भाग्यवंत बघा. स्वतःचा पवेलियन तेही तयार केलाय तिथे. उद्या नियोजन करायचं बैलाचा. काका खाली उतर. चौकार आलाय मात्र आता चौकारानं आगास केलंय. पहिला बॉल डॉट फेकला होता. दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय मात्र मयुरेश वरती हल्ला चढवलाय. आता क्रांतिकेशने चौकार आलाय. 4 धावेने श्री गणेशा झालाय संघाचा आणि वैयक्तिक स्वतःचा अकाउंट मात्र ओपन केलंय ते 4 धावेने. निखिल वाकुरला सुवर्ण संधी असेल षटकार हॅट्रिक साठी. 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस मात्र दांडी गुल. फलंदाज बाद. पुढचा दरवाजा बंद आणि मागून चोरी झाली. फलंदाज बाद होते. क्रांतिकेश मुसले बिग डाऊन. निकेश वाकुळसाठी सुवर्ण संधी आहे. वाकुळसाठी निखिल वाकुरेसाठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकार जर ठोकले तर केतन पवार यांच्याकडे तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आले. नवीन फलंदाज रोशन जाधव मॅट नंबर 3 वरती. जशा तसं उत्तर देत असताना मयुरेश भाग्यवंत मध्ये चौकार आला. त्याच्यानंतर दांडी गुल गेलीये. पॉवरफुल आहे गोलंदाज मयुरेश भाग्यवंत. उंचकुडा फलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू गुडल्या स्पॉट वर पडण्यात सरळ इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय मयुरेशचा. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडूला उडवलाय मिड विकेटच्या वरनं सीमारेषा बाहेर षटकार. रोशन जाधवला सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर मारले तर बालाराम मोरे यांच्याकडनं तब्बल पारितोषिक आहे 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रोशनने मात्र बॅटचा फेस खोललाय. मयुरेशवरती हल्ला चढवलाय. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय काळेश्वर आंबे त्यांच्या विरोधात डोके संघ. मात्र 44 बनवायच्या आहेत. 10 धावा लागल्यात धावफलकावरती. अद्याप एक चेंडू शिल्लक. या वेळेस मात्र मिस टायमिंग होती आहे. जगदीश भाग्यवंत चेंडू खाली चुकी होईल आणि चुकी झाली आहे. मात्र रोशन जाधवचा झेल सोडलाय. मात्र पकडा कॅच आणि जिंका मॅच सतत आपण सातत्याने पाहत आलोय. झेल सुटली रोशनची. मात्र षटक क्रमांक पहिलं संपन्न होतंय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11. आणि आमचे सुंदर बैलाचे मालक कॅमेरामध्ये कव्हर होत आहेत. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट एमटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कव्हर करताना आमचे कॅमेरामॅन नीरज फराडला आपण पाहतोय. फराड अँड फराड कंपनी एमटीसी लाईव्ह क्वालिटी प्लस क्लॅरिटी. नवीन गोलंदाजी मार्क वरती जगदीश भाग्यवंत आलाय. आता अनुभवी गोलंदाज. अनुभव भरपूर आहे जगदीश भाग्यवंत. पण सुटलाय रोशनचा झेल आणि किती धावा कुठे रोशन आपण पाहूया त्याचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल
रोशनचा बॉल जोरावर प्रहार केलाय. जयेश तिथे आहेत मिड विकेट मध्ये. चेंडूला अडवतील, फेकतील तोपर्यंत एकच धाव. आता मात्र सलामीचा फलंदाज निखिल वाकुर्ले मात्र स्ट्राईक एंडला. त्याच्यासाठी पारितोषिक आहे तब्बल षटकार हॅट्रिक जर केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे केतन पवार यांच्याकडनं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फिल्डिंगची रचना मात्र केली आहे. कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यानंतर लॉंग ऑनला आणि एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. त्याच्यानंतर गलीमध्ये बॉल जगदीश यावेळेस खुदून काढलाय चेंडूला. मच्छिंद्र भाग्यवंत चेंडूवरती खूप वेगाने आले. एका अटॅच मध्ये चेंडूला उचललंय. गुड फिल्डिंग होतीये मात्र लॉंग ऑनला तिथे मच्छिंद्र भाग्यवंत होते. एका टप्प्यावरती चेंडूला उचलला आणि ही येते एक धाव. धावपलकावरती धावा लागतात त्या 13 धावा. एक गडी मात्र बाद झालाय. आघाडीचा फलंदाज क्रांतिकेश त्याच्या बॅट मधनं चौकार आला होता. काय मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आंबेगाव त्यांच्या विरोधात ढोके, दोन ताकदवर संघ पाहतोय आपण. जगदीश भाग्यवंत कडे अनुभव आहे, गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस फुलटॉस आहे, मिस टायमिंग शॉट आहे, क्षेत्र तिथे आहे, चुका होणार नाहीयेत. फलंदाज होईल मात्र बाद. रोशन जाधव बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. अद्याप 7 चेंडू आणि 24 बनवायचे आहेत टीम ढोकेला. आता मात्र षटकार आलाय, निकेशनी षटकार ठोकलाय. आता 6 धावांनी धावफलक पुढे सरकले. धावफलक धावा लागतात त्या 20 धावा. अद्याप 24 बनवायचे आहेत. शेवटचा बॉल असेल. जगदीश वरती हल्ला चढवलाय आता निकेश वाकुर्लेने, निखिल वाकुर्लेने मात्र हल्ला चढवलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय, हा हँडसम चौकार.
काय लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय श्री मलंगड, श्री मच्छिंद्रनाथ महाराजांची पावनभूमी आपण पाहतो. या पावनभूमीमध्ये रंगणारी ही स्पर्धा आंबेगावच्या क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण पाहतोय. जे कालेश्वर चषक नवीन गोलंदाज ज्याच्या जोरावरती मागचा सामना जिंकला होता जयेंद्र भाग्यवंत रफ्तार का सौदागार. मात्र काय गोलंदाजी करतोय या सीझन मध्ये जयेंद्र भाग्यवंत. नक्कीच मी म्हणू शकतो येणाऱ्या काळामध्ये ISPL सारख्या मॅच मध्ये जयेंद्रला निवडला जाईल कोणत्या तरी संघामध्ये. अशा प्रकारची गोलंदाजी करते जयेंद्र. खरोखर केतन भोईर मॅचचा आनंद घेत असताना खूप सारी मेहनत घेतली त्याही सुद्धा मॅचचा या क्रीडांगणासाठी. त्यांची मेहनत सर्वांचा मोलाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. जयेंद्र भाग्यवंत गौरवला आणि या वेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गोल. पुढचा दरवाजा बंद आणि मागून चोरी. बिग विकेट डाऊन. गौरव भोईर बॅक टू पवेलियन. अप्रतिम संगीत आपण पाहिलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. सामनाही तेवढा चांगला रंगताय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो जयेंद्र भाग्यवंत पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्रस्तावित केली आहे. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मात्र चुकी होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारच्या चुका मात्र पाहायला मिळत नाहीयेत. परंतु आघाडीला आलेला फलंदाज निखिल वाकुर्लेला आपण पाहतो त्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार आलाय. वैयक्तिक 3 चेंडू फेस केलेत. 11 धावांवरती तो नॉट आउट आहे. मात्र पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज जयेंद्र. 4 चेंडू आणि अद्याप 19 धावेची गरज असेल टीम ढोकेला. इथनं विजय मिळवावा लागेल तर 19 धावा बनवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. यावेळेस मात्र मिस टायमिंग होते. मयुरेश भाग्यवंत चेंडू खाली आहे. चुका होणार नाहीये. मोठा मासा मात्र झाला लागला आहे. निखिल वाकुर्ले बॅक टू डगआउट. भाविकला पाहतोय आपण. जयेंद्र भाग्यवंत काय षटक फेकतोय. 3 चेंडू फेस करतोय आणि धावा खर्च करतोय त्या 1. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव येते. इक्का दुक्का से अभी नहीं चलने वाला है. यहाँ पर मैच जीतनी है तो चौके छक्के बड़े शॉट खेलने पड़ेंगे टीम ढोके को. सामन्याचं चित्र मात्र आता बदललंय या ठिकाणी. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जयेंद्र भाग्यवंत उगाच म्हणत नाही. रफ्तार का सौदार यावेळेस उडवलाय चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजी सुद्धा तेवढीच गोड होते मैदानाच्या आतमध्ये. या वेळेस मात्र ब्लॉकलचा मारा आणि अशा प्रकारे सामना विजय होत आहे टीम आंबे संघ आणि थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करते. आणि या शिरवली टीमचे कॅप्टन आपल्याला नाणेफेकी करायचे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. त्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर